नमस्कार मित्रो, तुमचं स्वागत आहे ऑडिओ वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण स्वामी विवेकानंद यांचा इतिहास ऐकणार आहोत. सर्वांचे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद 1863 ते 1902. स्वामी विवेकानंदांचा जन्म दिनांक 12 जानेवारी 1863 ला झाला. तो दिवस मकर संक्रांतीचा होता. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त हे कोलकात्यातील प्रसिद्ध व नामांकित वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी ही बुद्धिमती आणि सात्विक स्त्री होती. नरेंद्रांची आई कथा खूप छान सांगत असे. रामायण, महाभारत ह्या महाकाव्यांतील कथा आणि पुराणातील कथा नरेंद्रांना आईकडून समजल्या होत्या. नरेंद्रांनी आईच्या इतर गुणांसोबत तिच्या उत्तम स्मरणशक्तीचा वारसाही घेतला होता. आपल्या आईचे ते फार ऋणी होते. नंतरच्या काळात ते तसं बोलून दाखवत असत. विश्वनाथ दत्तांची त्यांच्या पक्षकारांबरोबर आणि मित्रांबरोबर नेहमी राजकारण, धर्म आणि सामाजिक घटनांवर चर्चा चालत असे. विश्वनाथ दत्त त्या चर्चेत नरेंद्राला सहभागी करून घेत असत आणि त्याचे मत विचारात घेत असत. नरेंद्र आपले म्हणणे विनासंकोच मांडत असे आणि आपल्या मतांची पुष्टी देखील करीत असे. नरेंद्राचे चर्चेत सहभागी होणे विश्वनाथांच्या काही मित्रांना खटकत असे. कारण मोठ्या माणसांच्या प्रश्नांवर देखील नरेंद्र बेधडक मतप्रदर्शन करीत असे आणि वडील विश्वनाथ त्याला प्रोत्साहन देत असत. नरेंद्र म्हणत असे, माझं खेळांमध्ये ते प्रवीण होते. शीघ्र विनोदबुद्धी त्यांच्याजवळ होती. त्यांचे ज्ञान चौफेर होते. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण नैसर्गिकपणे वस्त होते. त्यांच्या मनाची ठेवण तर्कनिष्ठ व संयुक्तिक असायची. दुसऱ्यांना मदत करणे त्यांना आवडत असे. नेतृत्वाचा गुण त्यांच्यात जन्मजात होता. विविध विषयात त्यांचे नैपुण्य असल्याने लोकांना ते फार भावत असत. मेट्रोपॉलिटियन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूशन, आताचे स्कॉटिश चर्च कॉलेज, मधून F.A. आणि B.A.च्या परीक्षा पास केल्या. अभ्यासात तत्त्वज्ञान या विषयाला त्यांचे प्रथम प्राधान्य होते. तत्त्वज्ञानाविषयी असलेली नरेंद्रांची अंतर्दृष्टी पाहून महाविद्यालयाचे प्राचार्य हेस्टी फार प्रभावित झाले होते. त्यांच्याकडूनच नरेंद्रांनी श्रीरामकृष्णांचे नाव पहिल्यांदा ऐकले होते. तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी असल्याकारणे त्यांच्या मनात ईश्वरविषयक प्रश्न सतत उठत असत. देव आहे का? देव असेल तर मग कसा असेल? माणसाचे आणि ईश्वराचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असतील? ज्या सृष्टीत इतका विरोधाभास जाणवत असतो ती खरोखर ईश्वराने निर्माण केली आहे का? अशी परीक्षा त्यांनी अनेकांजवळ केली होती, पण त्यांना समाधानकारक उत्तर कुणीही देऊ शकले नव्हते. ज्या माणसाने ईश्वर प्रत्यक्ष पाहिला आहे अशा माणसाच्या शोधात नरेंद्र होते, पण असा माणूस त्यांना सापडत नव्हता. त्याच सुमारास श्री केशवचंद्र सेन हे ब्राह्मसमाजाचे प्रमुख झाले होते. केशवचंद्रांचे वक्तृत्व उत्कृष्ट असल्याने अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. नरेंद्र देखील ब्राह्मसमाजाचे सभासद झाले. ब्राह्मसमाजाच्या शिकवणुकीने नरेंद्रांना काही काळ समाधान वाटले होते, परंतु त्या शिकवणुकीच्या सहाय्याने धर्माच्या गाभ्यापर्यंत पोहोचता येत नाही हे त्यांना जाणवायला लागले होते. त्यांच्या एका नातेवाईकाने नरेंद्रांना असं सुचविलं की त्यांनी दक्षिणेश्वरला असणाऱ्या श्रीरामकृष्णांची भेट घ्यावी, म्हणजे त्यांच्या धर्मविषयक सर्व शंकांचे निरसन होईल. शेजाऱ्याच्या घरी नरेंद्रांची आणि श्रीरामकृष्णांची प्रथम भेट झाली होती. परंतु त्या भेटीचा नरेंद्रांच्या मनावर काय परिणाम झाला होता ह्याची कुठेही नोंद नाही. नरेंद्रांनी एकदा त्यांना दक्षिणेश्वरला येऊन भेटावे असे तेव्हा त्याला श्रीरामकृष्ण म्हणाले होते. पुढे दिवसांमागून दिवस सरत होते. धर्मातील कर्मकांडाचे प्रकार पाहून नरेंद्रांच्या मनातील अशांती वाढत होती. ईश्वरासंबंधी स्वानुभूतीतून अधिकारवाणीने जो सांगू शकेल अशा माणसाच्या दर्शनाची आस नरेंद्रांना लागली होती.
एक दिवस नरेंद्रनाथ दक्षिणेश्वरला गेले आणि त्यांनी आपण ईश्वराला बघितले आहे का असा सरळ प्रश्न श्रीरामकृष्णांना विचारला. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले की त्यांनी ईश्वराला बघितले आहे आणि नरेंद्राची इच्छा असेल तर त्यालाही ते ईश्वरदर्शन घडवू शकतात. साहजिकच ह्या उत्तराने नरेंद्र थक्क झाले. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. श्रीरामकृष्णांची सरलता आणि ईश्वरीय अनुराग बघून ते प्रभावित झाले होते. पण त्यांची अनाकलनीय वागणूक पाहून त्यांना श्रीरामकृष्णे कल्ली असावेत असे वाटले. नरेंद्रांनी पुष्कळ दिवस त्यांचे जवळून निरीक्षण केले आणि शेवटी त्यांची खात्री पटली की श्रीरामकृष्ण हे असामान्य व्यक्तित्व आहे. आतापर्यंत त्यांना जितकी माणस भेटली होती त्यात श्रीरामकृष्ण हे एकमेव अशी व्यक्ती होती की जिने स्वतःला जिंकले होते. त्यांनी शिकविलेल्या प्रत्येक धार्मिक सत्याचे ते स्वतः उत्तम उदाहरण होते. नरेंद्रांनी श्रीरामकृष्णांवर मनोमन प्रेम केले होते आणि त्यांची असामान्य थोरवी जाणली होती. तरीही निर्णयशक्तीचे स्वातंत्र्य त्यांनी स्वतःकडेच ठेवले होते. श्रीरामकृष्णांनी देखील नरेंद्रांकडून किंवा इतर शिष्यांकडून तशा स्वातंत्र्याची मागणी कधीही केली नव्हती. नरेंद्रांनी यथावकाश भगवान श्रीरामकृष्णांचा इष्ट गुरु ह्या नात्याने स्वीकार केला. श्रीरामकृष्णांना घशाचा कर्करोग झाला होता आणि 1886 साली त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आजारपणाच्या काळात काही तरुण युवक त्यांच्या समवेत असायचे. ती तरुण मुलं श्रीरामकृष्णांची सेवा शुश्रूषा करीत असताना श्रीरामकृष्ण त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असत. त्या तरुणांच्या गटाचे नरेंद्र हे नेता होते. त्या युवकांनी संन्यास जीवन स्वीकारावे अशी श्रीरामकृष्णांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रतीक रूपात संन्याशाची भगवी वस्त्रे वाटली होती. अंतरंग भक्तांनी त्याप्रमाणे वराहनगर येथे एक मठ स्थापन केला आणि तिथं सर्वांचा निवास एकत्र असे. भिक्षेत मिळालेल्या अन्नावर दिवस निघत होते. त्यांपैकी काही जण इतर संन्याशांप्रमाणे भ्रमंतीसाठी बाहेर पडत असत. नरेंद्र देखील भ्रमंतीसाठी यात्रा करीत असत. नरेंद्रनाथांनीही संन्यास ग्रहण करून स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले होते. स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारत देशात भ्रमण केले. ते कधी रेल्वेने जात असत तर अनेकदा पदयात्रा करीत. त्यांनी खेड्यापाड्यातील अडाणी लोक बघितले, त्यांच्या अंधश्रद्धा पाहिल्या. ते लोक अर्धपोटी असत व जातीभेदाच्या जुलमाचे बळी होते. ही स्थिती पाहून स्वामीजींना धक्का बसला, पण त्यापेक्षाही जास्त धक्का त्यांना समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित माणसांची निर्दय आणि बेमुरवत वागणूक पाहून बसला. स्वामीजी यात्रा करीत असताना त्यांचा अनेक संस्थानिकांशी आणि राजाशी संपर्क येत असे. स्वामीजींना त्यांच्या महालात आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी ते आमंत्रण देत असत. शहरातील बुद्धिवंत वर्गाशी देखील स्वामीजींचा संबंध येत असे. त्यात वकील, शिक्षक, पत्रकार आणि सरकारी अधिकारी ह्यांचा समावेश असायचा. सर्वसाधारण जनतेसाठी ह्या लोकांनी काहीतरी करावे असे आवाहन स्वामीजी त्यांना करीत असत. परंतु म्हैसूरचे महाराज, खेत्रीचे महाराज आणि मद्रासचे, चेत्रईचे काही युवक जर सोडले तर इतर कुणीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. समाजाला हलवून जागे करणे किती आवश्यक आहे ही गोष्ट स्वामीजी त्यांच्या मनावर ठसवून देत असत. काही मोजक्या सुशिक्षित स्त्रीपुरुषांमुळे देशाची समस्या सुटणार नव्हती. हे कार्य पूर्ण करण्यास फार मोठ्या शक्तीची गरज होती. त्यासाठी समाज शिक्षणाची गरज होती. सर्वप्रथम म्हैसूरच्या राजाने त्यांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत केले. ही गोष्ट स्वामीजींच्या दृष्टीने पुरेशी नव्हती. शेतात काम करणाऱ्या गरीब शेतकऱ्याला त्याची मुलं शाळेत पाठवणे परवडणारे नव्हते, कारण शेतात राबायला मुलांची गरज असायची. म्हणून शेतकऱ्याच्या दारापर्यंत शिक्षणाने पोचावे ही स्वामीजींची अपेक्षा होती. शेतकऱ्यांची मुलं काम करताना शिक्षण घेऊ शकतील अशी अनौपचारिक शिक्षण पद्धती स्वामीजींना अपेक्षित होती. म्हैसूरच्या महाराजांना स्वामीजींनी
जी पत्रं लिहिली होती त्यावरून त्यांनी ह्या शिक्षण प्रणालीचा किती सखोल विचार केला होता आणि तो विचार म्हणजे कसे स्वतंत्रचिंतन होते हे दिसून येते. भारतातील इतर संस्थानिक आणि बुद्धिजीवी वर्गातील लोक स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत असत, परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते स्वामीजीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत असत. मद्रासच्या काही तरुणांनी स्वामीजींच्या आदर्शासाठी त्यांचे जीवन अर्पण केले होते आणि स्वामीजींच्या यशात त्या तरुणांचा सहभाग फार मोठा होता. त्या तरुणात आळसिंगा पेरुमाल ह्यांचे नाव अग्रगण्य होते. समाजात पुढारी म्हणून मिरवणारी माणसं स्वामीजींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष का करत होती ह्याची स्वामीजींना कल्पना होती. स्वामीजी कोण होते? तर भारतभर भ्रमण करणारे एक संन्यासी. भारतात असे संन्यासी शेकडो होते. मग स्वामीजींकडेच त्यांनी इतके लक्ष देण्याचे काय कारण होते? ते लोक पाश्चिमात्य विचारवंतांचे अनुकरण करीत असत आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या भारतीयांनाच महत्त्व देत असत. ही वर्तणूक म्हणजे गुलामगिरीच्या वृत्तीचे द्योतक असली तरी सुशिक्षित भारतीय तरुणांचा तो स्वभाव झाला होता. सुशिक्षित भारतीय तरुण पाश्चिमात्य पेहरावात मिरवत असत, इंग्रजांप्रमाणे शिष्टाचार पाळीत असत आणि पाश्चिमात्य असल्याप्रमाणे वागत असत. ह्या गोष्टीचे स्वामीजींना फार दुःख होत असे. नंतरच्या काळात आपल्या देशाला संबोधून स्वामीजी म्हणाले होते, तुम्ही जरी कौपिनधारी असलात तरी तुम्ही भारतीय आहात ह्याचा अभिमान असू द्या. ब्रिटिशांकडून शिकण्यासाठी त्यांची हरकत नव्हती. कारण इंग्रज माणसात काही उच्च गुण आहेत आणि त्यामुळेच ते श्रीमंत आणि सामर्थ्यशाली झाले आहेत हे स्वामीजी जाणून होते. भारतीयांनी पाश्चिमात्यांकडून विज्ञान व तंत्रज्ञान शिकावे, त्यांचे सुसंघटन शिकावे आणि व्यवहारी दृष्टी घ्यावी, पण हे करताना आपली उच्च मूल्ये आणि आध्यात्मिक आदर्शाचा विसर पडू देऊ नये असे स्वामीजींना वाटत होते. सुशिक्षितांची स्वार्थवृत्ती त्यांना फार वेदना देत असे. ही सुशिक्षित माणसे आत्मकेंद्रित होती आणि त्यांना इतरांची पर्वाच नसे. समाजाच्या ह्या भयानक स्थितीकडे स्वामीजी सुशिक्षितांचे लक्ष वेधू इच्छित होते. ती जनता अशिक्षित होती, उपासमारीने ग्रासली होती, अंधश्रद्धाग्रस्त होती आणि उच्चवर्णीय आणि श्रीमंत जमीनदारांच्या दडपणाचे लक्ष ठरत होती. स्वामीजी मद्रासला असताना त्यांच्या तेजःपुंज व्यक्तिमत्वाने आणि स्फूर्तिदायक विचारांनी अनेक तरुण व युवक त्यांच्याकडे आकर्षित झाले. अमेरिकेला शिकागो येथे जी सर्वधर्म परिषद होणार होती त्यात हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंदांनी जावे अशी विनंती त्या तरुणांनी स्वामीजींना केली. ह्या कार्यासाठी त्या तरुणांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला स्वामी विवेकानंद अमेरिकेला जाण्यास फारसे उत्सुक नव्हते, पण नंतर त्यांनी विचार केला की ह्या परदेशवारीतून काही चांगले देखील निष्पन्न होऊ शकते. तिथे जाऊन ते भारतीयांबद्दल चांगले मत निर्माण करू शकतात. पाश्चिमात्य देशात चांगल्या व वाईटाची योग्य दखल घेतली जाते, त्यामुळे ते लोक स्वामीजींचे बोलणे आदराने ऐकू शकतील आणि घडले नेमके तसेच. स्वामीजींनी प्रथम अमेरिकेत आणि नंतर इंग्लंडच्या जनतेवर प्रचंड प्रभाव निर्माण केला. भारताच्या प्राचीन नीतिमूल्यांचा उद्गाता म्हणून वृत्तपत्रांनी त्यांना उच्च मानवंदना दिली. एका रात्रीत ते भारताचे राष्ट्रीय नेता म्हणून प्रसिद्ध झाले. पाश्चिमात्य बुद्धिवंतांना स्तुती करणे भाग पडले म्हणजे भारतीय विचारात सार असायलाच हवे असे भारतीयांना जाणवले आणि हळूहळू भारतीय सुशिक्षितांचे आपल्या भारताबाबत आणि आपल्या संस्कृतीबद्दल मतपरिवर्तन होण्यास सुरुवात झाली. आपण भारतीय लोक धर्मक्षेत्रात, तत्त्वज्ञानात, कलेत आणि साहित्यात माघारलेले तर नव्हतोच, उलट विदेशी लोकांपेक्षा जास्त प्रगत आहोत असा आत्मविश्वास भारतीयात निर्माण झाला. आतापर्यंत भारतीय स्वतःची कीव करीत असत, पण आता त्यांना त्यांच्या आनुवंशिक उच्च वारशाचा अभिमान वाटायला लागला. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा तो क्षण होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपासून ते नंतर अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांनी स्वामी विवेकानंदांपासून स्फूर्ती प्राप्त केली. स्वामी विवेकानंदांमुळेच त्यांना भारतातील गुणदोषांची नव्याने ओळख झाली.
रवींद्रनाथ टागोरांनी रोमा रोला यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर भारत समजून घ्यायचा असेल तर विवेकानंदांचे विचार वाचा. आज सुद्धा हे विधान तितकेच खरे आहे. हे तर खरंच आहे की भारताच्या तनामनाचा स्वामी विवेकानंदांनी जसा वेध घेतला तसा कुणीच घेतला नव्हता. दीनदुबळ्या गरीब समाजाची भारताने केलेली उपेक्षा हे भारतीयांचे राष्ट्रीय पाप आहे असं स्वामीजी म्हणत असतं. महिला वर्गाची उपेक्षा आणि अवहेलना हे दुसरे राष्ट्रीय पाप आहे. जातीव्यवस्थेला आज प्राप्त झालेले रूप हे देखील पापच होय. भारतातील धार्मिक रीतिरिवाजांतील विविधतेची स्वामीजींना चिंता वाटत नव्हती, कारण भारतात भित्र धर्मात प्रेम आणि सौहार्द नांदत होते. स्वामीजींना समाजवादाचे भारतातील आगमन जाणवले होते आणि त्यांनी जगातील इतर देशांप्रमाणे त्याचे स्वागतही केले होते. समाजाच्या निम्न वर्गातील लोक सत्तेवर येतील हे विधिलिखित होते. हे सत्तांतर शांत रूपाने होऊ द्या असे स्वामीजींनी ब्राह्मणांना सांगितले. संस्कृतीचे आणखी पतन होऊ नये म्हणून देश आध्यात्मिक विचारांनी भारला जाणे आवश्यक होते. भारतात नवीन सामाजिक रचना आणि नूतन सभ्यता निर्माण होईल ही स्वामीजींना आशा होती. त्या नवीन रचनेत भारताची आध्यात्मिक परंपरा आणि आधुनिक प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांचा संगम झालेला असेल. माझा भारत भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने श्रीमंत झालेला असेल. केवळ लौकिक सुबत्ता महत्वाची नसते, तर मानवाने माणूस होणं, माणुसकी जागृत करणं हे आवश्यक असते. भारताने जगासमोर असा आदर्श उभा करावा ही स्वामीजींची मनीषा होती.